आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. ग्रामीण भागातील शेतकरी सभासद सहकार क्षेत्राच्या माध्यमातून समृद्ध झाला पाहिजे या उद्देशाने चालू केलेल्या बसव कोऑपरेटिव्ह सोसायटीची 5 जानेवारी रोजी 9वी शाखा बेडकेळ येथे शाखेचे उद्घाटन समारंभ होणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामगोंडा पाटील यांनी दिली. मुख्य शाखेसह ढोणेवाडी, श्रीपेवाडी, शिरदवाड, चिखलवाड, केरूर, कुर्ली, नाईगलज व जलालपूर या शाखामार्फत संस्थेचे कामकाज सुरू आहे. एकूण 46 कोटी 16 लाखांवर ठेवी असलेल्या संस्थेने 21 कोटी 33 लाख रुपये गुंतवणूक केली आहे. 28 कोटी 47 लाख 60 हजार रुपयांवर कर्ज वितरण करून संस्थेने सभासदांच्या हितासाठी विविध योजना हाती घेतल्या आहेत. सर्वांच्या विश्वासाला पात्र राहिल्याने बेडकेळ येथे 9वी शाखा प्रारंभ करणार आहोत. बेडकेळ येथे चिकोडी येथील चरमूर्ती मठाचे परमपूज्य श्री संपादना महास्वामी यांचे दिव्य सानिध्य लाभणार असून त्यांच्याच हस्ते शाखेचे उद्घाटन होणार असून सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन चेअरमन ज्येष्ठ नेते रामगोंडा पाटील यांनी केले. या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष बाबू घाडगे, मुख्य व्यवस्थापक अप्पासाहेब मानके, मुख्य सर्व संचालक सह शाखेचे अध्यक्ष ओमकार चौगले, आशिष अंबी, रवींद्र हुनरगी, पुंडलिक संगाने, राजेंद्र शिंदे, विरूपाक्ष शेट्टी, सागर केसरकर, अक्षयकुमार अलगुरे, अभिजित लट्टे, लक्ष्मण संगपाळ, प्रसाद स्वामी, शाखा व्यवस्थापक चंद्रकांत हुळके यांच्यासह अन्य उपस्थित राहणार आहेत. SB न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.